नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या जनकल्याण कार्ड योजनेला महिला भगिनींची उसळली गर्दी। आमदार केळकर यांची या उपक्रमाच्या माध्यमातून माता भगिनींना अनोखी भेट। ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या महिला विकास परिवार या संस्थेच्या माध्यमातून 1 सप्टेंबर रोजी जनकल्याण कार्ड योजनेचा शुभारंभ हजारो महिलांच्या उपस्थितीत केला। या योजनेत ज्या महिलांकडे हे कार्ड असेल त्यांना यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या दुकानांमध्ये खरेदी केल्यास खरेदीवर 15 ते 50% पर्यंत सूट मिळणार आहे। आमदार केळकर यांनी या जनकल्याण कार्डचे वाटप दुसऱ्या टप्प्यात काल ठाण्याच्या महाजनवाडी हॉलमध्ये केले। महिला विकास परिवाराचे पंढरीनाथ पवार, उमेश चोणकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। जवळजवळ 2000 महिलांना काल जनकल्याण कार्डचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, माजी उपमहापौर सुभाष काळे, व्यापारी आघाडीचे मितेश शाह उपस्थित होते। आज जागतिक कन्या दिन आहे आणि या दिवसाचं महत्त्व समोर ठेवून ठाणे शहरामधल्या आमच्या महिला शक्तीला आम्ही जनकल्याण कार्डाचं वाटप केलं आहे। 1 सप्टेंबरला याची आम्ही सुरुवात केली। 2500 महिलांच्या उपस्थितीमध्ये याची सुरुवात केली। जनकल्याण कार्ड याचा अर्थ 80 आस्थापनांची यादी त्यांच्याकडे आहे की ज्या दुकानामध्ये मग ते साडी, ड्रेस मटेरियलपासून ते फुटवेअरपर्यंत की त्या ठिकाणी हे जनकल्याण कार्ड दाखवल्यानंतर त्यांना 15% ते 50% सवलत मिळणार आहे। महिला विकास परिवारच्या सदस्य ज्या होतात त्यांना हे जनकल्याण कार्ड महिला शक्तीसाठी आम्ही ही एक वेगळी आगळी योजना आहे। अनेक उपक्रम जसे आम्ही महिला विकास परिवारतर्फे करतो त्यातलाच हा एक उपक्रम आहे आणि आमच्या या महिला भगिनींसाठी ही अनोखी भेट आहे की जी भेट वर्षभर हे कार्ड चालेल, त्याच्यानंतर पुन्हा ते नूतनीकरण त्याचं करता येईल। आमची ही बांधिलकी आहे। आम्ही देखील शासनाबरोबर शासनाच्या माध्यमातून जशा निरनिराळ्या महिलांच्याकरता योजना आणल्या जात आहेत, आत्ताच जशी लाडकी बहीण योजना आली आणि त्याचा या जिल्ह्यातल्या 13 लाख भगिनींनी आत्तापर्यंत त्यांनी फॉर्म भरून लाभ घेतला, तर आम्ही आमची बांधिलकी महिला विकास परिवार म्हणून ठेवून या शहरामधल्या महिला भगिनींसाठी ह्या एक अभिनव असा उपक्रम जनकल्याण कार्डाच्या माध्यमातून आणला आणि आजपर्यंत 6000 महिला भगिनींकडे हे जनकल्याण कार्ड पोहोचलेलं आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मुंबई महानगर प्रदेशात उद्योग वाढीसाठी प्रचंड क्षमता असल्याने हा प्रदेश आर्थिक तंत्रज्ञानामध्ये देशाची राजधानी होऊ शकते आणि त्यासाठी आवश्यक असलेले निर्णय राज्य सरकार घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। नवी मुंबई विमानतळावरती महिनाभरात प्रायोगिक तत्वावरती विमाने उड्डाण करतील आणि वाढवण विमानतळाचंही काम सुरू होईल, असं त्यांनी नमूद केलं। ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महानगर क्षेत्रात राबवण्यात येत असलेले प्रकल्प आणि भविष्यातील विकास आराखड्याबाबतची माहिती दिली। विविध उपकरणांमध्ये चिपचा वापर केला जातो। या चिपच्या निर्मितीचा देशातील पहिला उद्योग मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सुरू होत आहे। याशिवाय इतर क्षेत्रातील उद्योगही राज्यात येत आहेत। याचा अर्थ
राज्यात उद्योग वाढीसाठी प्रचंड क्षमता असून या उद्योग वाढीसाठी काही निर्णय घेतले आहेत, असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. आणि आता ठाण्याच्या त्याबरोबरच समृद्ध महाराष्ट्राचे एक स्वप्न पाहणारे आणि त्याकरता अहोरात्र मेहनत घेत कार्य करणारे जनतेच्या मुख्यमंत्री माननीय आमदार प्रताप सरनाईक यांनी 28 सप्टेंबर ते दिनांक 30 सप्टेंबर दरम्यान भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाचं आयोजन केलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान भाईंदर येथे हा कार्यक्रम दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत पार पडणार आहे. मीरा भाईंदरच्या नागरिकांना या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणाची अनुभूती मिळणार आहे. मीरा भाईंदरमध्ये पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणामध्ये या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून शहरात उत्साहाचं वातावरण आहे. या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनास प्रमुख प्रवचनकर्ते म्हणून श्री श्री अनिरुद्धाचार्यजी महाराज उपस्थित राहणार आहेत. 3 दिवस त्यांचं प्रवचन होईल. तर तिसऱ्या दिवशी पु बालयोगी श्री सदानंद महाराज, अनंत श्री विभूषित श्री अयोध्या कोसले सदन पीठाधीश्वर जगद्गुरु रामानुजाचार्य स्वामी श्री वासुदेवाचार्य विद्याभास्करजी महाराज, अनंत श्री विभूषित श्री पश्चिमानाय द्वारशारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वतीजी महाराज, स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, कोषाध्यक्ष राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या, गजानन ज्योतिकर गुरुजी अयोध्या, श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा पुरोहित आदींचंही या संमेलनामध्ये प्रवचन होणार आहे. मीरा भाईंदरमधील सर्व नागरिकांनी आवर्जून या कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच जगद्गुरु शंकराचार्यांच्या उपस्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणात भागवत सत्संगाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सनातन राष्ट्र संमेलन अशा प्रकारे त्या संमेलनाचं आयोजन असणार आणि त्या ठिकाणी जे गोविंदगिरीजी महाराज आहेत ते अयोध्येच्या राम मंदिराच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि कोषाध्यक्ष आहेत अयोध्येतील राम मंदिराचे. त्याचबरोबर वासुदेवाचार्य विद्याभास्कर महाराज पण या ठिकाणी येणार आहेत. त्यांचंही फार मोठं योगदान आहे आणि जे आपले ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे गुरु म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते परमपूज्य बालयोगी सदानंद महाराजांची उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर आमचे राम मंदिराचे प्रमुख पुजारी असलेले गजानन ज्योतिकर गुरुजी यांच्या हस्ते पूजा अर्चाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला नाही. प्रामुख्यानं ज्यांना आपण दूरचित्रवाहिनी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ज्यांना बघतो, विविध चॅनलच्या माध्यमातून ज्यांना दाखवलं जातं ते श्री अनिरुद्धाचार्यजी महाराज यांचं 3 दिवसाचं 28, 29 आणि 30 दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रवचन होणार आहे. वृंदावनावरून खास या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये या प्रवचनाच्या माध्यमातून लोक येणार आहेत. पहिल्यांदाच मीरा भाईंदरमध्ये एक वातानुकूलित 40 ते 50 हजार आसन क्षमतेचं असं डोम तयार आम्ही करतोय आणि त्या डोमच्या माध्यमातून ह्या प्रवचनाची आनंद ह्या सर्वसामान्य भक्तगणांना लुटता येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे 30 तारखेला सायंकाळी 7 वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहून सगळ्या मान्यवर साधू संतांचं त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करतील. त्यांचा आदरांत सन्मान केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन हे मीरा भाईंदर आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातला उद्देशून जनतेला होणार आहे. बिल्कुल बहुत ही भव्य आयोजन कार्य सम्राट आमदार माननीय प्रताप सरनाईक जी के नेतृत्व में आयोजित किया जा रहा है. भगवत सत्संग व सनातन राष्ट्र सम्मेलन जो कि हमारे बहुत ही बड़े भगवत कथाकार श्री अनिरुद्धाचार्य जी महाराज, जो कि महाराष्ट्र मुंबई में पहली बार उनका आगमन हो रहा है कथा करने के लिए. 3 दिन का वो भगवत सत्संग करेंगे और उसी के साथ तीसरे दिन जो 30 तारीख को सनातन राष्ट्र सम्मेलन, जो कि देश के तमाम बड़े संत आके आशीर्वाद देंगे. आशीर्वाद कार्य सम्राट आमदार प्रताप सरनाईक जी को, हमारे महाराष्ट्र के लोक लाडले हमारे धर्मवीर मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहब को देंगे. और बहुत ही भव्य तरीके से आयोजन हो रहा है. हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे मैदान इंद्रलोक भाईंदर पूर्व में आयोजित हुआ है. बहुत ही अच्छे तरीके से वहाँ पे वेल ऑर्गेनाइज्ड कार्यक्रम हम सभी लोगों ने किया है. वहाँ मुंब्रा येथील जीवनबाग भागात रविवारी 30 वर्ष जुन्या इमारतीमधील एका सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळून 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. उनेजा शेख असं मृत मुलीचे नाव असून तिचे आई वडील आणि भाऊ हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
जीवनबाग येथे बानू टॉवर ही तळअधिक 5 मजली 30 वर्ष जुनी इमारत आहे. या इमारतीमध्ये एकूण 20 सदनिका आणि 6 दुकानं आहेत. इमारतींमधील तळमजल्यावरील एका सदनिकेमध्ये उनेजा हिचे वडील उमर शेख, आई मुस्कान आणि भाऊ इजाज यांच्यासोबत राहत होते. रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास त्यांच्या सदनिकेतील स्वयंपाकघरातील छताचे प्लास्टर अचानक कोसळले. यामध्ये उनेजा ही गंभीर जखमी झाली तर तिचे आई वडील भाऊ हे किरकोळ जखमी झालेले पाहायला मिळाले. घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. उनेजा हिला उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे. इमारत C2B या प्रवर्गात येते. इमारतीमधील रहिवाशांना दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या होत्या असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.